हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर 11वीचं ऍडमिशन करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट होता की सर आपल्याला हमीपत्र कुठून डाउनलोड करायचं आहे, ते कसं फिल करायचं आहे आणि ते फिल केल्यानंतर कुठं अपलोड करायचं आहे हे विद्यार्थ्यांना माहिती हवी होती. तर पूर्णपणे माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इम्पॉर्टंट माहिती आपल्याला 11वीच्या नोटिफिकेशन नोटिसेस जी काही माहिती आपल्याला पूर्णपणे माहित करून घ्यायचे असेल तर ते पूर्ण आपल्याला चॅनलवरती मिळणार आहे. तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थ्यांना जर हमीपत्र डाउनलोड करायचंय तर ते कुठून करायचं पहिल्यांदा ते जाणून घ्या. पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी वेबसाईटला यायचंय. वेबसाईटला आल्यानंतर काय करायचंय, डॅशबोर्डला आल्यानंतर तिथं ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 दिसत आहे. खाली यायचं सरळ तुम्हाला अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स दिसत आहे, जिथं तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करत असता. तिथं आल्यानंतर बघायचं तुम्हाला खाली डाउनलोड सॅम्पल फॉर्मॅट नावाचं जे काय आहे त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक फॉर्म डाउनलोड होईल. असा फॉर्म आहे, त्याची प्रिंट आउट करायची. दोन प्रकारचा फॉर्म आहे, म्हणजे तो फॉर्म दोन, एकदा इंग्लिश आहे एकदा मराठी आहे. कोणता पण एक फॉर्म डाउनलोड केला. फॉर्म डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट आउट घ्या. प्रिंट आउट घेतल्यानंतर तो कसा फिलअप करायचा आहे ते एक सॅम्पल फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा बघा, विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे अर्ज भरतेवेळी सादर न करू शकल्यास विद्यार्थ्याने द्यायचं आहे. तर प्रवेशाचा अर्ज क्रमांक लिहा जो काय तुमचा असेल इथं. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं नाव लिहायचंय, पूर्ण पूर्ण नाव लिहायचंय. मूळ जात प्रवर्ग. आता काही विद्यार्थ्यांना समजणार नाही की मूळ जात प्रवर्ग म्हणजे काय, किंवा इंग्लिशमध्ये काय लिहिलेलं असणार आहे बघा. इंग्लिशमध्ये लिहिलेलं असणार आहे ओरिजिनल कॅटेगरी आणि फॉर्म फिल्ड कॅटेगरी. ह्या वेगवेगळ्या आहेत. काही काही वेळा वेगळ्या असू शकतात पण बऱ्याच वेळा ह्या समान असणार आहेत. तर मी तुम्हाला सांगतो की फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांनी बघा, मूळ जात प्रवर्ग मध्ये काय काय टाकायचं, तुम्ही काय काय टाकू शकता बघा. तर तुम्ही ओपन किंवा जनरल लिहू शकता, ओबीसी लिहू शकता, एसबीसी लिहू शकता, एससी एसटी हे लिहू शकता. हे झाले मूळ जात प्रवर्ग. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर फॉर्म भरत असताना पुढच्या बाजूला काय लिहिलंय बघा, अर्ज केलेला जात प्रवर्ग. तुम्ही अर्ज कुठल्या जातीतून करत आहात हे तुम्हाला लिहायचं आहे. समजा एखाद्याकडं ओपन मध्ये असेल आणि त्याच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असेल तर तो अर्ज केलेला जात प्रवर्ग आहे, तिथं तो ईडब्ल्यूएस लिहिणार. आलं का लक्षात? आता समजा एकाकडे ते ईडब्ल्यूएस पण नाही, एससीबीसी पण नाही, तर तो ओपन ना दोन्हीकडे ओपन टाकणार. तो काय विद्यार्थी करणार, इथं पण ओपन लिहिणार, इथं पण ओपन लिहिणार. आलं का लक्षात? त्यामुळं आता समजा इथं एससीचा विद्यार्थी असेल, इथं त्याच्याकडे मूळ जात प्रवर्ग जो आहे त्याच्याकडे तो काय लिहिणार, तिथं एससी लिहिणार. पण अर्ज केलेला जात प्रवर्ग जर त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तो इथं ओपन लिहिणार. आलं का लक्षात? म्हणजे कशातून तुमची मूळ जात काय आणि तुम्ही कशातून अर्ज करताय हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे लक्षात घ्या. आणि विद्यार्थ्यांची गफलत हितच होते. विद्यार्थ्यांकडे काय काय वेळा काय असतं की जातीचं प्रमाणपत्र असतं, कमी फी बसते, तर विद्यार्थी काय टाकतात, दोन्हीकडे ओपन ओपन टाकून ठेवतात आणि त्यामुळे विद्यार्थ्याचं नुकसान होतं, जास्त फी भरावी लागते आणि पुढे मिळणारे जे काय सगळे जे बेनिफिट्स असतात ते मिळत नाहीत. त्यामुळे अर्ज करताना तुम्ही नीट अर्ज करा. मूळ जात प्रवर्ग आहे तो जे सांगितले आहेत, जे तुमचं आहे ओरिजिनल ते टाका. अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल असेल किंवा आता समजा कास्ट सर्टिफिकेट तुम्ही आता काढायला टाकलेलं त्याची रिसिट जरी असेल तरी ती रिसिट तुम्ही इथं काय करायचे, अपलोड केली तरी चालेल. आता अन्य आरक्षणाचा लाभ घेणार असल्यास, आता बाकीचं जे काय आरक्षण असेल घेणार असाल तर इथं ते लिहायचंय, नसेल तर नील लिहा. आता समजा जे काय अल्पसंख्याक असतील, मायनॉरिटी असतील, तर त्याची माहिती तुम्हाला इथं स्वतः अल्पसंख्या आहे ती भरावीच लागणार आहे मायनॉरिटीसाठी. आता इथं तुमच्या शहराचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा, दोन कॉलम आहेत, अर्जासोबत सादर केलेले किंवा प्रवेशाच्या वेळी सादर का. अर्जासोबत सादर केलेले म्हणजे ऍट द टाइम ऑफ फिलिंग द ऍप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन करत असताना जर शाळा सोडल्यास दाखला ओरिजिनल असेल तर तुम्हाला इथं बरोबर करायचं आहे, नसेल तर तुम्ही इथं गुन्हेली करायचं आहे. प्रवेशाच्या वेळेस तुम्हाला तो सादर करावाच लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 10वीचं गुणपत्रक आता जर ऑनलाईन तुम्हाला ओरिजिनल मिळालंय का अजून नाही, नसेल मिळालं तर इथं गुन्हेली करा, ओरिजिनल मिळालं तर इथं बरोबर करा. बरोबर करा. प्रवेशाच्या वेळेस तुम्हाला द्यावंच लागणार आहे. जातीचा दाखला तुम्हाला प्रवेशाच्या वेळेस पण न्यावा लागणार आहे, आता पण ऑनलाईन करावाच लागणार आहे. आता बघा इथं, आता ऍक्च्युली शाळा सोडल्याचा दाखला जो आहे का नाही, प्रवेशाच्या वेळेस तुम्हाला द्यायचंच आहे, पण आता जर नसेल तर इथं तुम्ही गुन्हे केलं तरी चालेल, कारण मॅन्डेटरी नाही आहे. त्याच्यानंतर बघा, जातीचा दाखला. जर तुम्ही जातीचा दाखला असेल, वरती जर फॉर्म फिलअप करत असताना जर कॅटेगरी आणि रिझर्वेशन मध्ये जर तुम्ही लिहिलेलं असेल एससी एसटी असं लिहिलेलं असेल तर तुम्हाला 101% ते पुढे जाऊन काय मागणार आहे तुम्हाला, तर तुम्हाला हे
मॅन्डेटरी करणार. त्यामुळे तुमचा जातीचा प्रमाणपत्र दाखला असेल तर आता यस करा, तो अपलोड करा आणि प्रवेशाच्या वेळी तो मग सादर करावाच लागणार आहे. जातीचा दाखला प्रमाणपत्र वडिलांचं तुम्हाला ते आता वडिलांचं असेल ते आता अपलोड करावंच लागणार आहे. जर तुम्ही SC ST OBC मध्ये जर बिलॉंग करत असणार आहे तर हे तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र इथं अपलोड करावंच लागणार आहे. NCL प्रमाणपत्र जर असेल तर, नसेल तर काय अडचण नाही. अन्य आरक्षणाबाबत प्रमाणपत्र असेल तर ते इथं तुम्हाला अपलोड करायचंय. जर एखादा विद्यार्थी अल्पसंख्याक मायनॉरिटी मध्ये असेल तर त्यानं इथं स्वयं घोषपत्र काय लिहायचंय त्याचा मायना मी तुम्हाला सांगतो. स्वयं घोषपत्रामध्ये काय काय लिहायचंय बघा, ते दाखवतो पहिल्यांदा तुम्हाला. स्वयं घोषपत्र बघा इथं असं लिहायचंय, मी खाली सही करणार, नाव लिहायचं, राहणार, स्वयं घोषपत्र देतो की मी डॅश डॅश अल्पसंख्याक, समजा इथं जैन, बुद्ध, ख्राईस्ट, मुस्लिम असं मोडून दिनांक, स्थळ, विद्यार्थी सही, पालकाची सही करायची. आणि हे तुम्हाला वर्ड मध्ये घ्यावं लागेल. वर्ड मध्ये घेऊन ह्याचं काय करावं, तुम्हाला वर्ड मध्ये घेऊन त्याची प्रिंट आउट काढून ते फिलअप करून किंवा तुम्ही एका कोऱ्या पानावरती ही माहिती आहे तशी लिहून काढा, ही माहिती आहे तशी लिहून काढा, सही लिहा, त्याचा फोटो काढा आणि मग ते अपलोड करा. ह्याला म्हणायचं स्वयं घोषपत्र. जर मायनॉरिटी मध्ये बिलॉंग करत असणार तर, आलं का लक्षात. आणि त्याच्यानंतर मग इथं डेट टाकायची आहे, विद्यार्थ्याचं नाव लिहून वरती सही करायची आहे, पालकाचं नाव आणि सही करायची आहे आणि स्वयं घोषपत्र स्वतः स्वाक्षरी करून संकेतस्थळावर अपलोड करावे, तसेच पडताळणीसाठी सादर करावे. आलं का लक्षात. म्हणजे हे सुद्धा तुम्हाला ऍडमिशन घेत असताना घेऊन जायचं आहे. मला सांगा याच्यामध्ये जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही काय करू शकता, मला आपलं जे इंस्टाग्राम आहे त्याच्यावरती रिच आउट करू शकता. आपला जो कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही मला विचारू शकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 0 राऊंडची जी डेट आहे ती 13 मे 2026 आहे. थोडाच वेळ राहिलेला आहे. जे विद्यार्थी अजून भरणार असतील तर त्यांनी भरून घ्या. जो काही मायनॉरिटी मध्ये इन हाऊस कोटामध्ये आणि मॅनेजमेंट कोटामध्ये जर ऍडमिशन पाहिजे असतील तर ते विद्यार्थी आता हे फिलअप करू शकतात. ऑन एन ऍव्हरेज आपल्याकडे फक्त आता, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राऊंड 1 ची जी डेट आहे, राऊंड 1 ची जी डेट आहे ती किती असणार आहे, 21 मे ला. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आता 0 राऊंड मध्ये पार्टिसिपेट नाही केलेलं, जे विद्यार्थी जनरल जनरल म्हणजे SC ST OBC मध्ये असतील, जे मायनॉरिटी मध्ये नसतील, SC ST OBC मध्ये असतील, ओपन मध्ये असतील, EWS मध्ये असतील, SCBC मध्ये असतील, ते विद्यार्थी कधी ऍप्लिकेशन करू शकतात, राऊंड 1 मध्ये ऍप्लिकेशन करू शकतात. या दोघांमध्ये जो काही फरक आहे त्याच्या डिटेल्स मी ऑलरेडी मागील व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहेत. त्यामुळे काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. तर 21 मे ला राऊंड 1 चालू होत आहे. आजपासून काय होणार आहे, 13 मे ला पूर्णपणे 0 राऊंडची पूर्णपणे डेट संपलेली आहे. जर तुम्हाला अजून काय डाऊट असतील तर तुम्हाला रिच आउट करू शकता. इंस्टाग्रामचं जे पेज आहे त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करा. जे आपल्या कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही कमेंट करू शकता. तर इथंच थांबूया. नवीन व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे. आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पूर्णपणे माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्कीच मिळणार आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.